ओय चोर कुठं घराचा का सामान उचलून ठेवला का नाही कानावरती 20 फेऱ्या किती दिवसाचा स्टॉक आहे 1 दिवसाचं आहे 52 आहे बघा 1 दिवसाचा स्टॉक त्याला पालना केलाय बघा सकाराम बाबा वालकम बाबा ए राहुल काय केलंय ए राहुल हे काय काल भाषा काय तोंडात नमस्कार मंडळी परत एकदा व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे मंडळी आज कालची तर व्हिडिओ तुम्ही बघितली असेल किती धमाल केलेली आहे तर आज चाललो आहे बाहेर घरा तर प्रत्येकजण आपापले टेम्पो मैदानात लावत आहे आणि सामान भरत आहे तर आपण पण चाललो आहे घरी काकाच्या सामान भरायला बघूया सामान किती आहे काय आहे हे बघा मंडळी एवढं सामान आहे अयो बारक्याचा जायवल बारका झोपलाय गेले पुढं सामान ठेवायला सामान आहे अजून टेम्पो ही कोण कुठले रत्नागिरीवरून मावरा सांगितलेला आकाने तो आलेला आहे रात्री हा बांबू हे काट्या सिलेंडरचे वांदे झालेत म्हणून हे बघा तार मसाले टोल टोल खाऊन बघा एकदम भारी लागतं खरवास काय काय आणलं त्याच्यात खरवास आणि दोनच पोपट आहे डायरेक्ट रत्नागिरीहून आलेला आहे तो सकाळी यो चालला शिर्डीला हे कोण आगला केसांवर हा म्हशीचा गुलावलाय जरा उशीर झालेला आहे काय पोरांनी बाहेरगावचा सामान भरलेला आहे आता बस एक गाडीमध्ये बादशाहच्या गाडीमध्ये डोंगरावरचं सामान भरायचं आहे बाकी सर्व बाबा हे भूत लवकर उठल्याच गुड मॉर्निंग हे बघा भूत लवकर उठलंय माझा आईच्या जाऊचं एकविरेची तयारी जर प्रत्येक बघायला भेटलं तुम्हाला गल्लोगल्लीमध्ये एकविरेची तयारी बघूया आता पुढे हे बघा पोरांनी भरलेलं आहे माहेरघरचं सामान आणि मग बादशाकाचा टेम्पो येईल त्याच्यात मग याचा डोंगरावरचं सामान भरू हे बघा सकाळ सकाळ उठून ही पण भूत आहे ही पण 11 वाजता डोले उघडत नाही जे आज लवकर उठलेले कारण की एकविराला जायचं आहे म्हणून हो हे बघा तुला आवडते तुम्ही सत्कार करते तुझा पंचामध्ये हे बघा सर्वांचे टेम्पो कोणाचे अजून आले नाही बाकीच्यांचे कालच मागवले त्यांनी लावले टेम्पो बाकीच्यांचे आता आहेत ओय चोर कुठं अरे टेम्पो तर येऊन देशील टेम्पो आला का ना आलाय टेम्पो आलेला आहे पण जायला बाजूला राहिलोच तो आम्हाला बघायला मंडळी तो बघा रत्नागिरीहून माल आलेला आहे तुम्हाला दाखवलेला काका बसलाय आपला काका काय काय आहे टोल आहे पोपट आहे खरवट आहे अजून बस तीनच आहे चारही खरवट आणि पोपट आहे बघा रत्नागिरीवरून माल आलेला आहे खास अनिल दादाने पाठवून दिलेला आहे काकाला कारण की काकाच्या मुलाचा
जायवाले म्हणून म्हातारा आलं तुम्ही नाही आम्हाला बोलते केसावर नको जाओ ठीक आहे एक वाजता मारलं तर ठीक आहे मामा झाली का तयारी चालू आहे सामान हा आम्हाला एकूच टेम्पो आहे एकूण आमच्याकडे किती 6 माणसं 5 लेडीज एक जेंट्स सगळं गाडी ते हायफाय माणसं आहेत. मुरुजेट तयारी कशी आहे जोरात आहे कल्याणकारांचा जल्लोष होणार आहे भाई माझ्या घरला पण आणि डोंगरावरचं भाई बघा तुम्ही बघा फक्त बघा फक्त बघू ना तो बघा आणि मजा घ्या कल्याणकर असा बोल बघा ना मजा घ्या कल्याणकरांना चला चला मंडळी फायनली हा झाला माहेर घरचं सामान आणि हा एकविरेचं सामान भरायचं आहे दुसऱ्या टेम्पोमध्ये मंदार आणि मी दोघांनी सामान वाहलंय बाकी कोण होतं व्हायला एक होता हे बघा आता हा पण सामान अजून काकाचा टेम्पो आलेला नाही मग आपण सामान त्यात टाकायचं आणि मग निघायचं जेवढं लवकर होईल तेवढं लवकर आम्हाला माहेर घरी जायचं आहे तुझा भारी आहे एक नंबर आहे तुझा 1 वर्ष याच्या आणि 1 वर्ष आपटं करायच्या तो बोल जगामगा आणि माझ्याकडे बघा यायचं भारी 1 वर्ष इथं 1 वर्ष तिथं दरवर्षी एकविरा गौरी काय काय कोलब्या आवऱ्या अरे वा 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 बॉम्बे गेलेला काय कुठं झोपलाय अरे वजन कमी होईल त्याचा लोक भावाला थोडं आम्हाला घे ना तिथून इथे कटिंग चालू आहे इथे कटिंग चालू आहे असा माहोल वाटतंय का चाललोय एक वेळेला आम्ही असाच सर्वांकडे सर्वांचा नजरेने सर्व व्हिडिओ आपण जेवढे कॅप्चर होईल तेवढे काढत जाऊ भावानं सामान भरलेलं आहे प्रत्येकाने सर्व टेम्पो इथे सर्व इथे रस्त्यावरती लागलेले आहेत हा समोरचा टेम्पो आहे हा पालखीचा टेम्पो आहे सर्वजण सामान भरत आलं त्याच्या स्टिकर कुठले आहे ए भाई 1200 भरलं हे बघा सर्व पॅकिंग वगैरे चालू आहे सर्वांचं शिफ्टिंग चालू आहे बघा आता जेवढं लवकरात लवकर निघता येईल तेवढा लवकर निघायचा प्रयत्न चालू आहे कसे चला छोटे हे जे आले तर हे भरू गाडीवरती काय फिरतं हे जे आयला आम्हाला गाडी मन चालल अमल घराचा पगा सामान उचलून ठेवला का नाही 20 कानावरती 20 फेऱ्या हे लवकर भाई टेम्पो झाला पालखी ठेवून चालेल पालखी ठेवायचे जनरेटर ठेवलेले फक्त पालखी ठेवायची आणि गाडी फक्त सोडायची बाकी दुसऱ्या सामानासाठी दुसरी गाडी आहे येईल येईल आस्ते आस्ते घ्या मग काय ये नको रिक्स नको बाबा हे गाव हे आस्ते 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 गाडी बघ
भावड्यांनो हे बघा किती दिवसाचा स्टॉक आहे? एक दिवसाचा आहे. भावांनो हे बघा 1 दिवसाचा स्टॉक. पहिल्यांदा बघते मास्टर डिलाइट भाई 1 दिवसाचा स्टॉक आहे का फक्त? तू विचार कर अजून 3 दिवस जायचे. काय नाही बघ. ए भाई काम पच्ची ओमकार 1 दिवसाचा स्टॉक आहे बोलते. 1 दिवसाचा एक गायब करते एक चाट मसाला पण घेतला भाई खायला. कुठला आहे? जलजिरा जलजीरा चोर 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 सापडलं चोर सापडलं. हे जलजीरा ना आलूच मसाला आहे, चाट मसाला आहे. ते फायनली बारकाला पालना केलाय बघा. सकाराम बाबा वालकम बाबा काही आपला बालाचा एक नंबर दिसते. पालना आहे जायवाल आहे. बस फक्त त्याने काय केलं ना पाहिजे. तो बघा चावचुवड आहे. त्याला सर्व सामान विमान भरून झाले, थोडंफार बाकी आहे. आता पाणी बघा आलेला आहे कोण. हे अजय बसशील तू. ही खाली बघा खाली बघा खाली बघा ती बघ हा, मस्त लांबशी कर. लांबशी कर. जवळशी करते. हे नकली हो ग. ये बाजू हे अगस्त्य, हे अगस्त्य, इथं बघ, इथं बघ, इथं बघ. हे अगस्त्य पाण्याला बसले काय आरती वगैरे चालू आहे. आणि एक आता ने पण आहे. बघूया आता पुढे कोण आहे का वाजवायला.
दोन जायवाले भाऊ काय बोलतील काय फाटले एकच उत्तर बस बाकी याच्या पुढे काहीच नाही पोरांना हमाल करून ठेवतो हो कोण बघ पोरं नाही. घराला रिक्षा म्हणले त्याला मारलाय अजून की बघ रिक्षा जाऊण्यासाठी हे बघा काय केलं बघा राहुल शेटने ए राहुल काय केलंय ए राहुल हे काय आईच्या रिक्षा भरलेला रे घराला काय बघ हे असं असतं टेन्शन नाही काय नाही रिक्षा बघ घराला डायरेक्ट रिक्षा ए छोटे ए जत्रा कुठले काय हो काय नाही फरक पडाय जत्रा कुठले सेंजू कॉक बंद केलं काय नाही फरक पडाय जत्रा कुठले आमदार मी गाणं सांगते तुला आम्हालांची कुठलं आहे कुठलं गाणं बोलव तुम्ही तो बरं विसरलो रे विसरला परत सांगशील काय बंगल्याला म्हणले रिक्षा उजव्या साईडला पार्किंगला लावली ती कोणाकडे हेल्मेट आहे का हेल्मेट रिक्षा म्हणले त्याला कोणाच्या तोंडावर तू म्हणजे दिसत नाही सर्व पोरं आम्हाला आम्हाला सिद्धू सामान झाला वरून ते सकाळचे तेज होते आत्ताचे तेज बघ आवाज बसला आवाज घरच्यांना बोलून बोलून हमाल करून ठेवलाय पुरा बस सगळे सुटले टेम्पो वगैरे फक्त एकच आता आहेत 10-12 टेम्पो आहेत बाकीचे सुटलेत टाकला मेसेज टाकला चांगला विकला हे टाकायला आपल्याला आहे चला एक टेम्पो गेलाय पुढं हा दुसरा टेम्पो आता आम्ही येतो डायरेक्ट बाईकवर मंडळी फ्रेश होऊन आलेलो आहे गावात बघू शकतो तुम्ही एकही टेम्पो नाही सर्व बाईकची पोरं राहिलेली आहेत आता डायरेक्ट भेटू आपण डायरेक्ट माहेर घरी किंवा मध्ये पालखी उतरते म्हणजे माहेर घरच्या अगोदर टोलनाक्याच्यावर तिकडनं चालत जायला लागते बघू तिथं भेटलं तर तिथे उतरून नाही तर डायरेक्ट माहेर घरा भेटू मंडळी डायरेक्ट गावातून निघालो नाही थांबले शिंगरोबा देवाच्या इथे हे बघा ते शिंगरोबा देवाचं दर्शन करतो आणि मग डायरेक्ट जाऊ कारल्या डोंगराला घाट चढताना त्या शिंगरोबाची भेट झाली पहिली मंडळी गावातून निघालो डायरेक्ट आणि थांबलो डायरेक्ट शिंगरोबा देवाच्या इथं हे बघा पोरं पण थांबलेत आता दर्शन वगैरे घेतलेलं आहे आता निघतो डायरेक्ट बाहेर घरी मंडळी फायनली जिकडनं आम्ही पालखी चालत नेतो बघा इकडं हा स्थान आहे इकडनं आम्ही हा स्थान आहे पालखी इकडनं उचलतो आणि मग आपल्या माहेर घरी जिथे आपण राहतो तिथे नेतो माझ्या आईच्या जत्रेत
फायनली पालखी आलेली आहे हे बघा. आता जरा आराम वगैरे करू आणि मग दुसरी आयडिया ओपन होणार आहे संध्याकाळी 7-8 वाजता. तेव्हा पालखी आपण भैरवनाथाच्या इथे गोल फिरवणार आहे. ठाणे जिल्ह्यातील ऐतिहासिक चैत्र महिन्यातील एकविराईची मानाची पालखी कल्याणकरांची. हे बघा इथं सेटअप आहे आणि इथं आपली फॅमिली मंडळी आहे. आम्ही बाहेर राहिलो. गाल भाषा काय तोंडात. चला भेटूया नंतर.